बिल्ड विथ एआय या सिरीजचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत की एआयचा वापर कसा करायला पाहिजे. बरेच लोक एआयचा वापर ॲज अ सर्च इंजिन म्हणून करतात, की सर्च करतात की मला 10 बिझनेसची आयडिया दे. पण मला असं वाटतं की आपण त्याचा एक कर्मचारी म्हणून त्याचा वापर करून घेतला पाहिजे. तो आपला एम्प्लॉयी आहे आणि मग त्याला काम दिलं पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्ही सर्च करताना असं सर्च करा किंवा असा प्रॉम्प्ट द्या की तू एक 15 वर्ष एक्सपिरियन्स असलेला व्यावसायिक सल्लागार आहेस. तू या व्यवसायाबद्दल 4-5 आयडिया मला दे आणि तो व्यवसाय मार्केट फिट आहे का नाही, की तुमची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मार्केट फिट आहे की नाही हे सांग. त्याचा रिसर्च कर. त्याच्यामध्ये काय प्रॉफिट, काय लॉस होऊ शकतो, ह्या गोष्टी सांग आणि मग त्यानंतर तो जे काही सांगेल त्याच्यावरती तुम्हाला एक-एक स्टेप पुढे जाऊन काम करायचं. थोडक्यात Googleसारखा वापर करू नका. Googleचे दिवस संपलेत आता. Googleनी स्वतःचा सर्च इंजिनचा जो काही बार आहे तो पण चेंज करून एआयचा बार दिलेला आहे. ते काही सर्च त्यांची टॅब आहे ती. तर अशा प्रकारे तुम्ही जो काही व्यवसाय करायचा आहे, जी काही आयडिया तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे, त्याबद्दल एखाद्या एम्प्लॉयीप्रमाणे किंवा एखाद्या कन्सल्टंटप्रमाणे त्याला काम करण्याची त्याला एक रोल द्या. कुठल्याही प्रॉम्प्टला तुम्हाला सिंपल अशा पद्धतीने करायचं असतं, की तो जो प्रॉम्प्ट आहे, तो त्यामध्ये त्याला रोल द्यायचा असतो. त्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे नाही, कसं करायचं हे विचारायचं असते आणि त्यानंतर तो जो काही रिझल्ट येतो त्याला इम्प्लिमेंट करायचे. तर तुम्हाला जो काही विषय करायचा असेल किंवा कुठलाही बिझनेस करायचा असेल, तर तो कोणत्या प्रकारचा बिझनेस आहे त्याबद्दलची माहिती द्या आणि तुमचा आवडता बिझनेस कोणता आहे किंवा तुम्हाला कशामध्ये काम करायचं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.